नमस्कार मंडळी. तर बघा आता मी नेमकंच आपलं दूध घेऊन आलेलो आहे. चहाचा टाइम झाला ना आपला. दूध घेऊन आलेलो नंतर इकडं बघा मम्मी काय करू राहिली. मम्मीच्या चालत बघा भांडे घासणं. त्याला दाखवतो तुम्हाला मी. बघा हे बघा इकडे मम्मी बसली बघा भांडे घासत. मम्मा नमस्कार भावांनो बहिणींनो. आज नमस्कार सुरुवातच इथून चालली आपली भांडे घासण्यापासून. पहा अशी थंडी वाजायला लागली. चाललेच भांडे घासणं. आज कामावून यायला उशीर झाला. आता आली आमची भाभी घरी. हो आता भाभी घरी आल्यामुळे एवढा उशीर झाला. आज 2-4 दिवस मारले, मस्त आराम केला. आता झालं आपलं सुरू रुटीन डबल. टायमाचा मेळ नाही काही. किती वाजलेत आता? 7 वाजले. 7 वाजले. 6:30. 6:30 झाले. चालले भांडे गिंडे घासणं. चला चहा पाणी करू. आता दाखवू तुम्हाला. तो डबा घासू राहिले ना. परवा दिवसा डब्बा देऊ. हा. परत तो डब्बा तो आज घासू राहिली. दप्तरात ठेवलाय आणि आज बाहेर काढला. तुला ध्यान देत आलं तर मग सांगितलं कोण नाही. हा. चला मंडळी मम्मीचे भांड्याचं घासणं चालूच राहील. मम्मीचे भांडणं झाले, भांडे घासणं झाले, मग आपलं करायची चहा पाणी. चला मग. तर बघा मंडळी आता इकडे चहा ठेवलेली मम्मीनं. चहा झाली आपली आणि चहा सोबत खायला का मी खारी पण घेऊन आलेलो आहे. हे बघा या मंडळी चहा घ्यायला चाले. आमचे चहा पाणी झाली का तुमची पण चहा पाणी? इकडे युवा आलाय बघा. युवा चहा पिईन आता. इकडे पप्पाची पण चहा झाली. दिसन ती. नमस्कार मंडळी. या चहा पियाला आता झाला थोडा आम्हाला चहा ना आमची एरवायची होत असते. आणि आज रेसिपी काय? अजून चहा झाला नाही. मम्मा तर पप्पा लगेच विचारलं रेसिपी काय आहे. आज हिरव्या मिरच्याचा ठेसा वाटायचा. हा मंडळी 2-3 दिवसापासून बघा आपण नुसते पाल्या भाज्या चालल्यात खाणं. आणि आता पण खायचं म्हणते काय हिरव्या ठेसा वाटायचा आहे. फक्त ठेसाच का फक्त? आता आपण मम्मीलाच विचारू. फक्त हा. ठेसा? फक्त लाल हिरव्या मिरच्याचा आपण ठेसा. हिरव्या मिरच्या आहे तिथं. हिरव्या मिरच्याचा ठेसा वाटे ते मांडे ते यायच्या पुढं. आता काऊन ठेसाच करून फक्त? ठेसाच खायचा आहे आज. 2-3 दिवसापासून घासपूस खाल्ली ना आपण. त्याच्यामुळे आज ठेसा. येवाचा नाही पत्ता गोबी कर. हो पत्ता गोबी करायचं. आता बघा म्हणजे आता 2 दिवसापासून घासपूस खाल्लेली आहे. बघू आता मग मी आता काय बेत करते. तर मला पहिले चहा पिऊन घेऊ द्या. तर मंडळी आज बेत कशाचं ते आपल्याला नंतर कळणच. पण पहिले इकडे हे बघा युवा काय करू राहिलाय. काय बनवत चालू इकडं? आता युवाच काहीतरी बनवून राहिला युवाच खायला. तर मला तर सांगून राहते जेव्हा बनन ना तेव्हा बघू आपण काय बनवून राहिले युवा खायला. इकडं बाहेर मम्मी तर चालू बघा फोनवरती बोलणं. कारण मम्मीला आलेला आहे मावशीचा फोन. ते ठेवीत नाही आता लवकर चालणार आहे त्याच्या बरोबर. तर बघू इकडं काय रेसिपी बनवतोय. इकडं येऊन बघा कांदा कापून घेतलाय. कांदा परत चालू आहे. पण आहे काय नेमकं एक आयडिया अंदाज काहीतरी? चांगली डिश आहे बाहेरला कधी खायला. बनल्यावरती बघू मंडळी आपण आता काय. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मंडळी आपला. बघू आपण इवा काय बनवायला. तर या पा मंडळी इकडे याकडे काय हे टाकलेत मुरमुरे बनवलेत येवाना तिकड बरोबर. काय काय टाकलं तिकडे म्हणजे? मिरच्या, टमाटर, आलू, कांदा, हळद, बुरकी, लिंबू. एवढं सगळं टाकून मस्त मुरमुरे असे भाजून घेतलेत बघा. बघू आता खाल्ल्यावर तर कळणारच आपल्याला चव कशी. ह्याच्या आधी पण भरपूर वेळा बनलेलं आहे. पण यावेळेस शिवाने ना कांदा वगैरे सगळं टाकून मटेरियल जास्त वाढून बनवलं त्यावेळेस. नाही तर दरवेळेस काय करतोय फक्त कडे टाकून त्याला भाजून घेतो होता. आणि इकडं बाहेर बघा चाललंय पप्पाचा साहेब बघा. आजची भाजी पप्पाची हातची आहे का तुमची? आजची भाजी पप्पाची हातची आहे वाटतं. मम्मीचं बघा म्हटलं ना अजून मावशीलाच बोलणं चालू आहे. इकडं कडे बनते बघून ठेवले कोणतरी भाजी. आज पण हिरवीच भाजी आहे मंडळी. आता बघू पप्पाच्या हातची भाजी आहे त्यामुळे जरा बरी चव लागणार. खाल्ल्यावर तर कळणारच आपल्याला. शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघतच राहा मंडळी. इकडं हे बघा मम्मी तर अजून मावशीला बोलणं चालू आहे. इकडं येऊन बनवलं ते बरोबर खात बसलाय. इकडं पप्पा काढून राहिलेत बघा आपल्या भाजीसाठी मसाला. वाटण काढणं चालू आहे. आणि हो चालू आहे बघा तुमच्या समोर बरोबर करणं. कॅमेरा धरून नाही चालू बरोबर. आता येऊन त्याला खायसाठी सांगितलं बघा. येऊन चम्मच खाऊन बघतो. खाऊन सांगतो तुम्हाला बघ कसे चव लागले तर बघा म्हणजे आता ठेवलाय मम्मीनं मावशीचा फोन. आणि इकडं आपल्या येऊन जे डिश रेसिपी बनवली ना ते खाणं चालू आहे. कशी बनली मम्मा?
चांगले म्हणते तुला चांगली नाही म्हणली खायचे? का? मला नाही खायची मम्मा. काहून? त्या मंडळी अशी म्हणलेली बाप्पा खात बसलेत मम्मी खाते. काय म्हणतात त्याला? भेळ आहे पोह्याची. पोहे नाही मुरमुऱ्याची भेळ आहे ना. मुरमुऱ्याची. हा मुरमुरे भाजून भेळ आहे घेतली. हे मंडळी काय भाजलेल्या मुरमुऱ्यापासून भेळ बनवली आहे ना. हम्म. याच्या आधी पण मम्मी पण बनवत होती, तर मम्मी फक्त मुरमुरे भाजून घेत होती आणि तसेच खात होती. हम्म. यावेळेस इवन त्यात कांदा कापलाय, टमाटर टाकलंय, सगळं मिक्स करून बनवलं इवन. युवा खात बसलाय. कसं बनलं युवा? कसं लागेल तुला? चांगलं झालंय. चांगलं झालंय का? हा. बर. तुला चांगलं लागलं का? हा चांगलं बनतंय बनवून पा. हो मंडळी युवराजनं बनवलं. काय काय टाकलंय ते मला नाही माहिती. ते युवराजलाच माहिती त्यानं काय काय टाकलंय तर. आणि मंडळी आपण इकडे जे भरणी भरून गोळे बनवलेले आहेत ना, आज काय आलं, आज युवर पण उशीर झाला बा कामाला जायला आणि मी पण जरा उशिरा उठलो होतो, त्याच्यामुळं आज दूध नाही पेलं आणि ते लाडू पण नाही खाल्ला. तर मम्मी सकाळपासून एवढं भांडून राहील ते लाडू नाही खाल्ला म्हणून. आणि आता मावशीला फोनवर ते सांगितली होती. आमचं हेच म्हणणं आहे की रोज खातो, फक्त आजच नाही खाल्ला. एवढं कशाला भांडून राहिली? नका खाऊ. खाल्लं ना खाल्लं पण काय होतं हा अरे नका खाऊ, नाही आजच नाही खाल्ला. आज ध्यानात एक दिवस राहिलं. खाल्ल्यानं काय होत नाही, एक दिवस नाही खाल्लं. काय म्हणणं आहे आता तुमचं? लाव तिला. तुम्हाला काय बोलतो? सामान सुमान लागतोय. किती महाग झालंय. खोबरं किती महाग झालंय. काजू बदाम तर किती महाग आहे. एवढ्या महागाईचं वस्तू सगळं सामान आणतो आपण बनवतो, मग ते खायलाच पाहिजे का नाही? गंज खरंय ते तर मम्मा. खातच राहील. हे दोघं खातेत तर मग ते लय दिवस राहिल्याच्या नंतर बी तर ते खराबच होतात ना. तर मग यानं रोज खायला पाहिजे का नाही? गंज खरंय आज मम्मा. आज मी म्हणले त्याला नाही खाल्ले म्हणून सरी पुढं नाही बी खाल्ले तर मी उचलीन. माझ्या जेवढं खाणे होते तेवढे खाईन आणि उचलीन कुत्र्याला टाक. माझं कुत्रे बी आहेत खायसाठी. आता नाही म्हणणार त्याला मी तुम्ही खाल्लं नाही खात नाही. जाऊ दे. बर म्हणलं इकडे सगळं त्यांचं मुरमुऱ्याची भेळ वगैरे सगळं खाऊन झालंय. आता मम्मी लागली सगळ्याला पप्पाला मसाला काढून द्यायला आहे ना, त्याचं भाजी. कशी भाजी मम्मा आज? आज वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा आहेत का त्या? बापरे बाप. बघा मंडळी किती धूप पण चाललंय आमच्या डोळ्यात सकाळी इंच्यात. हे शेंगा आणल्या होत्या पाम्या बाजारातून. त्या दिवशी आपण बाजारला गेलो होतो, बाजारातून शेंगा आणल्या, त्या खुरड्या आणि मस्त पाण्यातून उकडून घेतल्या गरम पाण्यातून आणि त्याला मस्त शेंगदाणे भाजले. शेंगदाणे कांदा आणि बोजवार. तर तुम्ही त्या दिवशी एक ताईची कमेंट होती की बोजवार काय म्हणल्या समजलं नाही म्हणून सनी. हा बाजार म्हणजे काय म्हणे त्या? हा बोजवार म्हणजे काय समजलं नाही म्हणताय त्या. तर तुम्ही लवंग मिरे जिरे, लवंग मिरे धनी ते फूल हे बाजारातून आणत नाही तुम्ही विकत. आमच्याकडे त्याला बोजवार म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ते पण भाजून घेतलं, सगळा मसाला भाजून घेतला, कांदा ते सर्वमधून मसाला काढून घेतला. शेंगा थोड्या पहिल्या उकडून घेतल्या आणि आता मस्त टाकल्या मसाल्यामध्ये. आपल्या मला जास्त त्या अशा नुसत्या सुक्या नाहीत आवडत, अशा मसाल्यामध्येच पाहिजेत. सुक्याच बनवते मसाल्यामध्ये, त्या नुसत्या खुडून शेंगदाण्याचा भुकटा टाकून अशा नाही बनवत मी. असा मसाला गिसाला टाकून वांग्यासारख्या बनवते पा. तर बनवून पहा किती भारी लागत्या. तर बघा मंडळी स्वयंपाक झालेला आहे आपला. मम्मी बसली जेवायला, युवा बसलंय, मग ताट दिलंय बघा इथं वाढून. बलवा मम्मा मंडळी जेवायला. या मंडळी चला या जेवायला. त्या पाशा बनवल्या मी वालाच्या शेंगा आणि सकाळचा भात आहे तो गरम करून घेतला, बाजरीच्या भाकरी. या जेवण करायला ती या. हो तर चला मंडळी मी पण घेतो बघा जेवण. आपलं ताट वाढलेलं आहे. मग ताटच नाही वाढलं, मला वाटलं मग ताट वाढलं, फक्त भात याच्यात. मग ताट आता मम्मी जेव्हा राहिली, आता मग ताट मलाच वाढून घ्यावं लागेल. काय हरकत नाही. या मंडळी तुम्ही पण जेवायला.